शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। शिर्डीमध्ये 3 ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। नितीन शेजूळ नावाच्या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरामध्ये हल्ला झाला। दुचाकीवरील दोघांकडून हा हल्ला झाला। गंभीर जखमी झाल्यानं नितीनचा मृत्यू झाला। एक संशयित या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर सीसीटीव्हीच्या आधारे पुढचा तपास सुरू आहे। ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको। हे तिघे जे घटना आहे ते वेगळी ठिकाण घडलेली आहे, लेकिन हा जो पूर्ण जे त्यांचा जे दायरा आहे ते 1.5 ते 2 किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे। आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये 2 अनोळखी इसम मोटरसायकलवर ते दिसत आहे, त्यांनी हे घटना केली आहे। ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे।